कृष्णा शांत हो, मला मला काही बी झालेलं नाहीये. अरे किती रक्त वाहतंय. कृष्णा काय नाही होणार, मला नको काळजी करूस. काय तुला काही झालं तर मी माझा स्वतःचा जीव सोडून दे. दादा पटकन डॉक्टरांना बोलवा. हा शांत हो रे, काळजी नको करू, मी आहे त्याचा. नर्स अहो बघा की लवकर बोलवा की डॉक्टरांना. हे सगळं माझ्यामुळे झालंय. तुला काही झालं ना राया तर मी बी नाही जिवंत राहणार. कृष्णा अगं रडू नको, मी म्हणलं ना मला काय बी होणार नाही. तू बोल नको, काय बी शांत पडून राहा. डॉक्टर बघा ना माझ्या रायाला काय झालं, त्याला लवकर बरं करा. ते रक्त बघावं किती व्हायलंय. त्यांची कंडिशन क्रिटिकल आहे. पुढच्या 10 मिनिटांमध्ये जर का यांच्यावर उपचार नाही केलेत तर यांचा जीव सुद्धा जाऊ शकतो. अजून कसा फोन करणार झाला ह्यो? अगे अंतरा 2 लाख रुपये दिले ती त्याला, अजून का फोन केला नाही त्यानं? आता मला काय माहिती, तुझ्या समोरच घालत होता ना तो कृष्णाच्या अंगावर गाडी. मारलं असेल त्याने तिला. मग फोन का नाही केला त्यानं? बाद झाला आता. तू एक काम कर, तूच फोन लाव त्याला. अगं त्या कृष्णीच्या मरणाची बातमी कधी एकदा माझ्या कानावर येते का नाही असं झालंय मला. हा करते. काय झालं? अगं काय झालं? उचलत नाहीये ग तो फोन. अगं काम सोडून पळून गेला काय मग? हॅलो उचला उचला. हॅलो, काय झालं कामाचं? गेला का कृष्णाचा जीव? कृष्णा इथं खेळ खाल्ला झाला. काय कृष्णाचा खेळ खाल्लास? हा कुली हत्या, कृष्णाचा खेळ खाल्लास. 2 लाख रुपये सार्थकी लागलं. त्या कृष्णीचा काटा आपल्या आयुष्यातनं कायमचा बाजूला झाला. हे बघा, सरांशी आता माझी जस्ट चर्चा झाली. ही पोलीस केस आहे आणि पोलिसांच्या परवानगीशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. काय अहो हे काय बोलताय तुम्ही? पोलीस येईपर्यंत ह्याच्या जीवाला काही झालं तर काय करणार आहे तुम्ही? आणि पोलीस महत्वाचे आहेत का ह्याचा जीव? मॅडम थोडं हळू, हे हॉस्पिटल आहे. हे बघा मॅडम, तुम्ही आधी शांत व्हा. प्रत्येक गोष्टीची एक प्रोसिजर असते आणि आम्हाला त्या प्रोसिजरनुसारच काम करावं लागतं. उद्या जर काय झालं तर हे प्रकरण आमच्यावर शेकेल. मग लोक तयारच असतात ना पुढचा मागचा कोणताही विचार न करता हॉस्पिटलची तोडफोड करायला. तुम्ही प्रोसिजर फॉलो करा, पोलिसांना कळवा. माणसाच्या जीवापेक्षा ही प्रोसिजर कधीपासून महत्वाची झाली हो? ही सगळी प्रोसिजर करताना माझ्या रायाला काही होणार नाही हे लिहून द्या तुम्ही मला. देताय ना लिहून? का हो काय झालं? द्या ना लिहून. ज्या माणसाला तुम्ही हात लावायला नकार देताय ना त्या रायबान विधातेनी इतरांना मदत करताना कधी प्रोसिजर साठी विचारलं नाही. आणि हा ज्यांचा मुलगा आहे ना भाऊसाहेब विधाते, त्यांनी गावातल्या अडल्या नडल्याला मदत करताना कधी प्रोसिजर विचारली नाही. म्हणूनच विधातेच्या घराला इज्जत आहे, मान सन्मान आहे. आणि तरी बी तुम्ही प्रोसिजर साठी यांच्यावर उपचार करायला नकार देत असाल ना तर मग मला माफ करा, मला माहित नव्हतं हे रायबान विधाते आहेत. मी लगेचच उपचार सुरू करतोय. डॉक्टर यापुढे माणूस कोण आहे, कुठल्या घरातला आहे हे न बघता तो कुठल्या अवस्थेत आहे, त्याला तुमच्या तातडीच्या उपचारांची किती गरज आहे हे बघून उपचार करत जावा. माणसाला असं मरणाच्या दारात उभं करत जाऊ नका हो. चुकलं माझं, पुन्हा असं नाही होणार. नर्स ब्लड पुसून घ्या आणि हो सलाईनची तयारी करा. हो सर. जावा लगेच. मॅडम तुम्हाला थोडंसं बाहेर थांबावं लागेल. पेशंट बरोबर असं इथं थांबता येणार नाही. डॉक्टर मी राहायला एकटं सोडून बाहेर नाही जाणार. कृष्णा मला काय बी होणार नाही, मी बरा आहे. मी नाही सोडणार तुझी साथ. प्लीज. अनिल, ए अनिल. हा भैयाजी. अरे ते राहिलेले तोरणं लावून घे आणि लवकर राव. काय माहितीये राया कृष्णाला घेऊन कधी पण येईल बघ. तोरणं तर कधीच लावलीत. भैयाजी हा कृष्णवणींना काय काय बी होणार नाही. राया गेलाय ना
कृष्णाला आणायला. माझा विश्वास आहे माझ्या रायावर. चल लवकर तोरण लावून घे. ह्याची कृष्णवेणीचा फोन आहे. हॅलो कृष्णा, हॅलो फुयेजी. अगं तू बरी आहेस ना? आणि तुझ्या बरोबर राया पण आहे ना? हो आहे की, राया आहे माझ्यासोबत. मला माहित आहे राया तुला काय बी होऊन देणार नाही. तुम्ही दोघं सुखरूप आहे ना? कसं सांगू तुम्हाला फुयेजी, रायाची अवस्था खरं तर तीच सांगायला फोन केला होता, पण आता माझीच हिंमत होत नाहीये. कृष्णा, तुम्ही दोघे लवकर घरी परत या. मी तुमची वाट बघते. डॉक्टर काय झालंय? त्यांचं रक्त खूप गेले, त्यांना रक्ताची आवश्यकता आहे. नाही मिळालं तर अवघड होईल. देवा, माझ्या जीवाला धोका होता ना, मग तू हे काय केलंयस? माझ्या रायाला का त्रास देतोयस तू? माझ्या रायानं माझ्यासाठी त्याचा जीव धोक्यात घातलाय. त्याला काय झालेलं मी नाही पाहू शकत. अंतरा, तू काय घरात पळून द्यायची तयारी तर नाही ना? कृष्णाच्या सुपाऱ्याचा डॉ फसला का काय? अगं अंतरा, अंतरा, मी तुला सिटीला जाऊ देणार नाहीत ना. मी बी येणार तुझ्या बरोबर. थांब, मी पण माझी कपडे कपाटात काढतो. आपण जाऊ दोघ जण. अरे थांब, मी नाही घर सोडून जाते. अगं पण एवढे सगळे कपडे कशासाठी काढते बाहेर मग? अरे मी पांढरी साडी शोधते. पांढरी साडी? अगं अंतरा, काय करतेस तू हे? अगं मी तुझ्या पुढे जिवंत उभा आहे की अजून, आणि तू आताच पांढरी साडी दिसती होय. तू गुरुजींना काय माझ्या मरणाचं बाकीत केलं की काय? मम्मी, बस, कृष्णाचा खेळ खल्लास झालाय. आता ती कुठे खेळायला गेली होती? अरे आपल्या गुंडाने कृष्णेला देवाघरी पाठवलंय. काय? हो म्हणजे आपलं काम फते? हो, म्हणूनच तर मी पांढरी साडी शोधते. आता दुःखाच्या प्रसंगी पांढरी साडी नेसतात ना. अंतरा, हा, मम्मी मम्मी, अगं किती मोठी ब्रेकिंग न्यूज आहे, तुला माहितीये का? अगं अंतरानं कृष्णाला ते मारला गुंडे पाठवले ना, त्यांनी कृष्णाचा खेळ खलास केलाय. गेम ओव्हर. ऐका नाही मोठी बातमी. मम्मी, तुला ही बातमी ऐकून आनंद नाही झाला होय? अरे झाला की, तर ही ताजी नाही, शिळी बातमी आहे. म्हणून मी आपलं तोंड गोड करायला रेवडे आणले ते. तर खा खा खा. अगं, मग धर, तू बी खा. फुल्यात्या, या घरचे जसे कृष्णेच्या स्वागताची तयारी करतात ना, तसं आपण तिच्या अंत्ययात्रेची तयारी करूया. डॉक्टर, राया कसा आहे आता? काळजी करू नका, ते आता व्यवस्थित आहेत. थोड्याच वेळात शुद्धीवर येतील ते. काळजी करण्याचं कारण नाही, आता धोका टळलाय. तुमचे खूप खूप आभार डॉक्टर. तुमच्यामुळे माझ्या रायाचा जीव वाचला. आणि मगाशी मी तुमच्यावर चिडले, रागवले, त्यासाठी सॉरी बर का. अहो असं काय नाही. तुमच्या जागी कोणी जरी असतं ना, तर ते असेच वागले असते. आणि तुमच्या या बोलण्यामुळे आम्हा डॉक्टरांचे डोळे उघडलेच ना, त्यामुळे मीच तुमचे मनापासून आभार मानायला हवेत. चला येतो मी, काळजी घ्या. राया, मी सांगितलं होतं ना, मला काय बी होणार नाही. चल कृष्णा, आपण घरी जाऊ. घरी सगळे तुझी वाट बघतात.
मी त्यांना सांगितलंय की काय बी झालं तरी आज कृष्णाला घरी घेऊन येणार आहे म्हणून. काय ग, काय झालं? तू या घटस्फोटाच्या कागदावर सह्या करून घेतल्यात माझ्याकडनं. आता आपण नवरा बायको नाही राहिलो, कायद्याने वेगळं झालं. तेव्हा नवरा बायको नसताना मी घरी कशी येऊ, तुझ्या सोबत कशी राहू? आणि तुला काय वाटतं राया, घरचे या सगळ्याला परवानगी देतील, मला घरात घेतील? कृष्णा, त्यांना कळलं तर ना, ही घटस्फोटाची गोष्ट फक्त आपल्या दोघातच राहील. कधीच कुणाला काय बी कळू द्यायचं नाही. ही काय बोलतोयस तू राया? आणि मी खोटं नाही बोलणार. मी आपल्या माणसांना फसवणार नाही. भाऊसाहेब, फुई आजी, मामा मामी यांना जर नंतर कळालं तर काय वाटल? पण त्यांना कळलं तर ना कृष्णा, आपण याची खबरदारी घेऊया की. बघ, कधीच कुणाला काय बी कळू द्यायचं नाही. मी त्याची जबाबदारी घेतो. बघ, तुझा जीव वाचवण्यासाठी मी हा घटस्फोट घेतला. आपलं नातं फक्त कागदांवर संपलंय. आपण बंधनातनं मोकळे झालोय, बंधातनं नाही. बघ, माझ्यासाठी कायम तूच माझी बायको असशील कृष्णा. मला माझं अख्खं आयुष्य तुझ्यासोबत घालवायचं आहे. आणि तुला जरी मान्य नसेल तर जा, जाऊन डॉक्टरांना सांग मला मारून टाकायला. तू माझ्या सोबत नसशील तर माझा जगून तरी काय उपयोग आहे? राया, कृष्णा, आपण हे लग्न तोडून एकमेकांसोबत राहणं हेच नियतीच्या मनात आहे. आता तू ठरव काय करायचं आहे ते. माझ्यासोबत घरी यायचं का मला मरू द्यायचं? अनिल, ए अनिल, अरे दाराला तोरण नीट लावलंय का? होय पुयाजी, कधीच लावलं. आणि औक्षणासाठी फुलं आणलीत का? अगं हे काय, तेच घ्यायला आलोय. आण. हा. हे घे. पुयाजी, ही समधी तयारी बघितल्यावर कृष्ण येऊन एकदम खुश होत्या ना. हा, पण त्यांना सांग की हे समजा करायला मी पण मदत केली म्हणून. तसं पण त्यांना सांगायची काय गरज नाही. त्यांना माहित आहे अनिल आहे तर नादच नाही. मला माहिती तुझा नाद. जा, काम कर लवकर. करा, चांगली तयारी करा. तसंही तुम्हाला माझ्या मनाविरुद्ध काही झालं की आनंदच होतो ना. चांगलं स्वागत करा नाचसुनीच. हा, मग करणारच आहे. बघते ना मला कोण अडवते ते. आंतरागुली, हे सगळं काय आहे? तुम्ही पांढऱ्या साड्या का नेसलाय? हे काय चाललंय तुमचं? अक्कल कुठे विकून आलात का तुम्ही? भरल्या घरात माझी नात सून एवढ्या आनंदाच्या दिवशी येते. हे पांढरं कापड का घातलं तुम्ही तिघांनी? मैतीला असले कापड घालतात, माहित नाही का तुम्हाला? अहो, ती आम्हाला दोघीसनी आज ह्या साड्या घालूशी वाटल्या. आणि का कुणास ठाऊक आज का नाही काहीतरी अपशकुन घडणार आहे असंच वाटतंय म्हणून घातल्या. काय अपशुकून घडत नाही. या घरची लक्ष्मी यायची वेळ झाली. मला ही असली सुतकी कापड नकोती. जावा आणि कापड बदलून या. पुयाजी, हा. राया दादा आणि कृष्ण येऊन आलं. मी भाऊसाहेबांना सांगून येतो. हा, हा. कृष्ण येऊन आल्या. भाऊसाहेब, परत जर माझ्या घरात पाऊल ठेवशील तर माझं मेलेलं तोंड बघशील. काय ग, काय झालं कृष्णा? चल की घरात. कशी येऊ? तूच मला शपथ घातलीस. या घरात जर पाऊल ठेवलं
तर तुझं मेलेलं तोंड पाहिन म्हणून. पण मला मनातनं कायम हेच वाटत होतं की तू माझ्या सोबत राहावीस, त्या घरात राहावंस, कायम माझ्या जवळ राहावीस. कृष्णा, तुझ्या आयुष्यासाठी मला ही शपथ घालावी लागली, पण आता तुला या शपथेमधून मी मोकळं करतोय. कृष्णा, मी माझी शपथ मागं घेतोय. आता तरी माझ्यासोबत आपल्या घरात येशील? या दिवसाची जीव मुठीत ठेवून वाट बघत होते. हे कसं काय शक्य आहे? मलाही कळत नाहीये. अग्रंजना, आरतीचं ताट घेऊन ये. माझी नाचून आली या घरची लक्ष्मी, माझी कृष्णा आली या. जा लवकर. जे काही करायचंय ना ते तुमचं तुम्ही करा. मला असलं काही करायची अजिबात इच्छा नाहीये. थांब बाई, हा मी घेऊन येतो. घे. भाऊसाहेब, तुम्ही कशाला हे सगळं? का आम्ही आणलं तर काय बिघडलं? अगं पोरी, आम्ही आहे ना तुझी खूप वाट बघत होतो. आता मागच्या वेळेस तुझं असं स्वागत करता आलं नाही, त्यामुळे आम्ही यावेळेस संधी गमावणार नाही. काय कसं असतं ना पोरी, सून घरात येते ती लक्ष्मीच्या पावलानं येते असं म्हणतात, पण आमच्यासाठी ना तू सरस्वतीचं रूप आहेस. पोरी, आता या घरात परत कधीच नाही जायचं. हा, आता विधात्यांची सून म्हणून हे घर सांभाळायचं, तुमचा संसार सांभाळायचा. या आत या. उजव्या पायानं माप ओलांड. नाही म्हणजे माप ओलांडायच्या आधी ओवाळायचं असतं. होय आजी, द्या औक्षणाचं ताट, मी ओवाळते. झाली हिची परत नाटकं सुरू. ही नक्की कुणाच्या बाजूने आहे का नाही तीच कळत नाही. हिच्यामुळेच आज ही कृष्णी जिवंत आहे. हिच्याकडे बघतीच आता. उजव्या पायाने माप ओलांड आता. हे काय? तोरण पडलं म्हणजे अपशकुन झाला. घरची सून अशी घरात येताना दारातलं तोरण पायाशी पडणं चांगलं नसतं. आता या विधात्यांच्या घरावर काय नवीन संकट येणार आहे कोणास ठाऊक.